18 जुलै 2024चा शासन निर्णय ज्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की सर्व परीक्षा या MPSC मार्फत घेण्यात येतील. TCS IBPS इथून पुढे परीक्षा घेणार नाही. परंतु त्या GRला कुठेतरी केराची टोपली दाखवली असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडला. त्याचं कारण हे की 9 जानेवारी 2026ला नगर परिषदेचं एक परिपत्रक येतं आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं की नगर परिषदेमधल्या जागा ह्या TCS आणि IBPS मार्फत भरण्यात येतील. आता 1 जानेवारी 2026 नंतर येणाऱ्या सर्व परीक्षा या जर MPSC मार्फत घेण्याचा हा 18 जुलै 2024चा GR असेल तर त्या GR नुसार या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात आल्याच पाहिजेत. जर या परीक्षा MPSC मार्फत घेतल्या गेल्या नाहीत तर कुठंतरी याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे आणि TCS IBPS सारख्या कंपन्यांची पोटं भरण्याचं काम आणि त्याच्यामार्फत आणखीन कोणाची तरी पोटं भरण्याचं काम होतंय आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय. जे विद्यार्थी अभ्यास करतायत, जे विद्यार्थी रात्रंदिवस काबाड कष्ट करतायत, ज्यांचे आईवडील काबाड कष्ट करतायत त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आणि पैशावाला विद्यार्थी पुन्हा सिस्टीममध्ये जाणार. हे थांबलं पाहिजेत. या परीक्षा MPSC मार्फतच झाल्या पाहिजेत, नाहीतर विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. हे लक्षात ठेवा.